पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. समाजात 1980-90 पासून ते आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, नेते आणि प्रशासकीय पदावरील व्यक्तीकडून कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी प्रयत्न केले जात आहे. आजही ते होत आहे आपल्यासारख्या व्यक्तीकडून आणि हे कार्य अत्यंत प्रशंसनीय, कौतुकास्पद आहे. हे नाकारता येणार नाही, कारण की या सेवाभावी विचाराने प्रेरित खूप कमी लोक राहिलेले आहेत. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आज मागच्या 30 वर्षापासून समाजातील जवळपास 2 पिढी कुठेतरी मागासलेली आहे असं आपल्याला वाटतं का? मागासलेली आहे. गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला लोक नोकरीवर लागले त्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार होते त्याला आपण स्पष्टपणे बदलू शकलो नाही. आपल्यामध्ये हा भ्रम होता की आपण खरंच हलवा आहोत की आपण गोष्टी आहोत, आणि हे डिफाईन कोणी नेते मंडळीने किंवा तज्ज्ञ व्यक्तीने करू शकले नाही. वेगवेगळे कायदे आहेत. वेगवेगळे कायद्यांचा अभ्यास करण्यापेक्षा त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही लागलो त्यावेळेला आपल्या समाजाची सामूहिक लोकसंख्या ही एका विशिष्ट स्थानापुरती मर्यादित होती. म्हणजे मध्य नागपूरच्या भागामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये नोकरीवर लागल्यानंतर लोक इकडे तिकडे गेल्यामुळे ही संख्या कमी व्हायला लागली आणि आपलं वर्चस्व कमी झालं. त्यावेळेला आपल्या वर्चस्वामुळे आपल्याला मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या तशा चालत होत्या. पण जशी जशी संख्या आपली विस्कळीत होत गेली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जात गेली. कुठे बेंगलोरला लोक आहेत, कुठे अहमदाबादला लोक आहेत, कुठे सुरतला आहे, दिल्लीला आहे, वडोदराला आहे, कलकत्त्याला आहे, अलाहाबादला आहे. अशा ठिकाणी गेल्यामुळे आपली संख्या कमी झाली आणि आपण राजकारणाच्या भरोशावर जे मिळवू इच्छित होतो, ऑन द कॉन्ट्री राजकारणाच्या ऐवजी आपण जर समजा कायद्याच्या स्वरूपात मिळवलं असतं तर ते स्थायी झालं असतं. त्यामुळे याच्यात अटकाव निर्माण झाला. 1908ला रजिस्ट्रेशन ऍक्ट आणला. 1908ला रजिस्ट्रेशन ऍक्ट आणला. कोणत्याही जमिनीचं जर तुम्हाला खरेदी, विक्री, करारनामा, अटकवा पटणी हे सगळं करायचं असेल तर रजिस्टर करणं आवश्यक आहे, असं त्या रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये लिहिलं आहे. रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये लिहिताना कोणताही करारनामा, कोणताही सेल डीड, कोणतंही पगला पटणी करताना त्या हे डॉक्युमेंट करणाऱ्या व्यक्तीचे कोणत्या गोष्टी त्या डॉक्युमेंटमध्ये लिहाव्या त्या आवश्यक आहे. याच्याबद्दलचं ऍक्ट तयार करण्यात आला. त्याच्याबद्दलची कलम आहे. त्या ऍक्टच्या 58व्या कलमामध्ये हे दिलेलं आहे की नावात समोरच्या व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या सही सोबत ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या डॉक्युमेंटमध्ये देण्यात याव्या. आणि ते जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती आहे तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचा धंदा, तुमचं पद, तुमचं रँक. म्हणजेच 1908 पासनं ज्या काही सेल झाल्या, जे काही तुमचे कागद तयार झाले, रजिस्ट्रेशन झाले, त्या सगळ्या कागदावरती तुमचा धंदा हा निश्चितपणे लिहिलेला आहे. जातीचा कुठेही कागद नाही. पण आमचा अभ्यास कमी असल्यामुळे, आम्ही या गोष्टीचा अभ्यास न केल्यामुळे आम्ही आजपर्यंत हे सांगू शकलो नाही की या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेला गोष्टी शब्द हा आमच्या धंद्याशी संबंधित कायदेशीर आहे. आम्हाला फक्त माहित होतं. बरोबर. पण हे या कायद्याप्रमाणे आहे, आम्ही हे सांगू शकलो नाही आणि आम्ही दोन पडलो. ही वस्तुस्थिती. बरं, मी लहानपणापासून ऐकतोय की अगोदर आपल्या समाजात मांगठे विणण्याचा व्यवसाय होता. बरोबर. मी ते बघितले सुद्धा आहे आणि काही लोक त्याला विष्णूची गादी म्हणायचे सुद्धा केला. बरोबर. त्यावेळी आपला समाज हा सदन वर्ग होता. गांधीबाग येथील मार्केट आपल्या लोकांच्या हाती होतं जवळपास. हातमाग व्यवसायात आपण अग्रेसर होतो आणि कालांतराने अनेक कारणामुळे मला असं वाटते तो व्यवसाय आपला नष्ट झाला किंवा मागे पडलो आपण त्यामध्ये, किंवा आपण नवीन युगानुसार अपडेट झालो नाही. पण आता आपल्याकडील बहुतांशी माणसे
आपल्या हाताचा व्यवसाय गेल्यामुळे रोजंदारीच्या कामावर जातात आणि तर आपल्याकडे म्हणजे महिला आहेत भांडी घासायला धुणे धुवायला किंवा कॅटरिंगच्या कामावर जात आहेत स्वयंपाकाच्या कामासाठी. पण या रोजंदारीच्या कामावर किंवा मग ते कॅटरिंगच्या कामाला महिला जात असतात आणि असे किरकोळ रोजगार सुरू आहे. तर यामध्ये बहुतांश लोकांचं किंवा महिलांचं आर्थिक किंवा मानसिक किंवा शारीरिक शोषण होत आहे का असं आपल्याला वाटते. नक्कीच होत आहे. पण त्याच्यामध्ये आपण सधन होतो किंवा आपल्या विणकरीच्या धंद्यामध्ये बरकत होती याबद्दलचं विश्लेषण आपल्यापैकी अनेकांनी केलेलं नाही. आज शुभम समजा नोकरीला लागला तर तो फक्त त्याच्या पुरतं श्रम देऊन तो पगार मिळतो. आपण सधन होतो का होतो, काय कारण होतं, त्याचं विश्लेषण आपण फार कमी केलं. माझ्या घरामध्ये जेव्हा माझं विणकाम व्हायचं तेव्हा मी एकटा विणू शकत नव्हतो, कारण ताना लागल्यानंतर कांडे मला विणायसाठी आवश्यक होते आणि कांडे विणणारी माझी बायको होती किंवा माझी आई होती. त्या कांड्याकरता घरी अन्न म्हणून शिजवलेल्या तांदळाची मांड ही त्याच्याकरता वेगळी काढून त्याच्यामध्ये डुबवून ते कांडे व्यवस्थित धुणे याचं काम माझी आई करायची. ताना करण्याकरिता पाजन करण्याकरिता घरच्या 8 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक जण त्यामध्ये कामामध्ये असायचं. म्हणजेच मला त्यावेळेला विणकरीच्या धंद्यामधनं पातळाचा जो मोबदला मिळायचा त्या मोबदल्यामध्ये माझा एकट्याचं श्रम नसून माझ्या घरी असलेल्या 8 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या मुलामुलीपासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांचं श्रम असायचं आणि या सगळ्या श्रमाचं मूल्य मला मिळायचं म्हणून मला ती सधनता वाटत होती. पण त्याच्यामध्ये श्रम होतं. कालांतराने हे श्रम करणं कमी झालं. मी काम करतो तर बायको काम करत नाही, बायको काम करते तर मी काम करत नाही. मी जर काम करतो तर मी माझ्या शौक पाण्याकरता करतो, बायको जर काम करते तिच्या शौक पाण्याकरता करते. माझ्या घराकरिता जे काम करण्याचं वाटा आहे कमी कमी होत गेला आणि त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं की सदन होतं, सदन वेगळं होतं. त्यावेळेला सदन याच्याकरता होतं की ते श्रम होतं सगळ्यांचं. आज श्रमाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये जसं आता समाजातील बहुसंख्य वर्ग पाचपौली, तांडापेठ, बांगलादेश, पिनाकी मंगळवारी, जुनी मंगळवारी, लालगंज अशा असंख्य आणि विनोबाई नगर अशा असंख्य भागात राहतात. मागासवर्गीय भागात यातील बहुसंख्य वर्ग हे दारिद्र्य रेषेखाली आधी जीवन जगत आहे. काही सदनी असतील तर या लोकांच्या विकासासाठी आपल्या माध्यमातून अनेक प्रयत्न होत आहेत. तरी आपल्याला असं काही मूळ रूपाचं एक अजेंडा राष्ट्रीय अधीन कृती समितीकडून आपल्याला जाणवतो आहे किंवा भविष्यामध्ये असं काही एजेंडा राबवणार आहे असं आपल्याला वाटतो का? हो, याच्यामध्ये एजेंडा आहे. कारण असं आहे की आपण जसं आता आज विचार करतो, तुम्ही जसं म्हटलं की हा तो बहुल क्षेत्र आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजच्या डेटमध्ये अभ्यास केल्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. जागनाथ बुधवारी हा जो वॉर्ड आहे, या वॉर्डामध्ये आपल्या समाजाची लोकसंख्या किती आणि फुडकेश्वर मध्ये आपल्या समाजाची लोकसंख्या किती याचं जर आकडे काढले तर आपल्याला भयानक गोष्टी समजतील. फुडकेश्वर मध्ये सुखवस्तू समाजाची संख्या जास्त आहे आणि बुधवारीमध्ये गरिबीत दिवस काढणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मी शिकल्यानंतर, मला नोकरी लागल्यानंतर मी माझ्या वडिलांना, आईंना, भावांना
तिकडे बुधवारी सोडून दिलं आणि मी सुखवस्तू मुक्त झालो. आम्ही जे सुखवस्तू झालो, पुन्हा सुभेदारमध्ये राहणारे किंवा सहकार नगरमध्ये राहणारे किंवा शंकरनगर धरमपेठमध्ये फ्लॅटमध्ये राहणारे यांनी तिथे आपल्या मागे जे सुटलेले आहे त्यांची जी व्यवस्था पाहायला पाहिजे होती ती आपण पाहिली. सगळा गोड इथे आहे. आजही समाज मदत करायला तयार आहे, नाही असं नाही. खूप लोक मदतीला आहेत, पैसा वाटेल तितका मिळू शकतो. मी सांगतो, सुरुवातीला जेव्हा राष्ट्रीय आदिवासी समिती निर्माण झाली तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला 15-20 लाख रुपये मिळाले तर खूप झालं. पण जेव्हा यांना मी सगळा हिशोब सांगितला तर माझा जो टोटल अमाऊंट होता तरी आम्ही लोकांकडनं घेतली नाही. पुष्कळशा अजूनही त्यांच्याकडे पडलेले आहेत, पुष्कळशा संस्थेकडे. ती संख्या 1 कोटीच्या वर होती. आजही राष्ट्रीय आदिवासी समितीकडे 52 लाख रुपये पडलेले आहेत. कामाकरता पडलेले आहेत, ते आपल्या समाजाचे पैसे आहेत. नाही, बरोबर. तर आज समाजातील मध्यम वर्गात अनेक बुद्धिजीवी वर्ग आहे, कारण हा एक प्रगत आणि बुद्धीने विचार करून विचाराच्या आदान प्रदान करून निर्णय घेणारा व्यक्तिमत्व आहे, बरोबर. आणि हे आपल्या जीवनातील 1 ते 2 तास समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या विकासासाठी, पर्यायाने समाजाच्या विकासासाठी खर्च करू शकतो का? आहे, यातले सगळेच करणार नाही, पण जवळपास 60% लोक असं करू इच्छितात. त्यांची तशी आपल्याला मानसिकता तयार करता येईल का? मानसिकता ऑलरेडी आहे त्यांची. लोक मदत करायला तयार आहेत, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे. हा, तर आज जर प्लॅटफॉर्म बद्दल मला बोलायचं होतं, जर आपण एक असे काही प्लॅटफॉर्म जर 2-3 नागपुरात जर 1-2 सेंटर उभे केले आणि तेथे निशुल्क म्हणा की अगदी माफक शुल्कात, नाहीच्या प्रमाणात, तर नुसतं मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बद्दल बोलत नाहीये, तर शॉर्ट टर्म जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. आता ऍक्च्युली तुमचा विषय जो आहे तो व्यवस्थित माझ्या ठिकाणी आला. तर तो इथेच न्यायचं होता. पण कसं ते असं असते की शॉर्ट टर्म जर कोर्सेस आपण तिथे उभे केले आणि एक त्याच्या माध्यमातून मुलांना शारीरिक श्रम प्लस त्यांची बौद्धिक शक्ती पण वाढवण्याचे तिथे प्रयास होईल आणि तेथून त्यांना प्लेसमेंट, जॉब प्लेसमेंट कसं होईल यासाठी आपण जर सेंटर्स उभे केले तर काय होईल की खूप आपल्याकडचे जे मागासवर्गीय आहे तो प्रगत दिशेने हळूहळू वाटचाल होईल. त्याला पुढे 10-20 वर्ष लागेल, पण असे सेंटर उभे करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी समिती किंवा आपल्या मार्फत अनेक संस्थाकडून यासाठी एक प्रॉपर अजेंडा सुरू होऊ शकतो का? या बाबतीत माझी संकल्पना स्वतःची अशी होती, तेव्हा 2017 मध्ये 2016 मध्ये मी तर त्याच्याबरोबर 1983 पासून या फील्डमध्ये आहे. पण मी स्वतःला बँकेपुरतंच मर्यादित ठेवलं होतं आणि जे कोणी माझ्याकडे येत होते त्यांच्यापुरतंच मर्यादित ठेवलं होतं. गोष्ट कशी आहे की 2016 मध्ये मी हे संकल्पनाला मांडली होती की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही भाड्याने जागा घ्या किंवा स्वतःची जागा घ्या, एक असं मोठं तुमची जागा तयार असली पाहिजे ज्याच्यामध्ये सर्व सुविधा तुम्हाला देता आल्या पाहिजे. 1983 ला 2016 आज त्यालाही 4 वर्ष झाली. 4 वर्ष होऊन गेली. ही गोष्ट सुरुवात येऊ शकते नाही, मतभेद असतात सगळ्या ठिकाणी, बरोबर. ही संकल्पना अशी होती की एखाद्याला पहिल्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला मार्गदर्शन करणारा एक विशिष्ट व्यक्ती तिथे बसायला पाहिजे. एखाद्याला 6व्या वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा मार्गदर्शन मिळालं पाहिजे. एखाद्याला 10व्या वर्गानंतर काय करायचं त्याच्या सुद्धा मार्गदर्शन पाहिजे. एखाद्याला त्याला स्वतःचा किराण्याचा धंदा उभा करायचा आहे तर तो कसा उभा करायचा आणि त्याच्याकरता वित्त कुठून प्राप्त करायचं याच्याकरता सुद्धा आपल्याला ते सांगता येईल. बरोबर. तसंच कास्ट सर्टिफिकेट काढायची त्याच्याकरता काय करायला पाहिजे, व्हॅलिडिटी काढायची त्याच्याकरता काय करायला पाहिजे, तुमच्या नितीन गडकरीशी बोलायचं आहे तर त्याची तयारी कशी करायची, किंवा चीफ मिनिस्टरशी बोलायचं त्याची तयारी कशी करायची, राजनाथ सिंगशी बोलायचं त्याची तयारी कशी करायची, या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध असायला पाहिजे. तिथे कम्प्युटर उपलब्ध असायला पाहिजे. पण हे करत असताना जे तिथे काम करणारे लोक आहेत ते सुद्धा त्याच्या पगाराची व्यवस्था आपल्या समाजाने तयार केली पाहिजे. म्हणजे तिथे समजा 10 मुलं तुम्ही जर ठेवले, तुम्ही त्याला पगार तुम्ही सरकारी नोकरीसारखा देऊ नका,
पण त्याला 10,000 द्या, 8,000 द्या, 4,000 द्या, बरोबर. म्हणजे तो कमीत कमी त्याच्या मानधनाकरिता ते काम करेल. आपल्याबद्दल एक खरंच कौतुकास्पद आहे की आपण हा मुद्दा मांडला होता की एक संस्था अशी उभी करायची मध्यवर्ती ठिकाणी आणि जिथून आपल्याला हे ऑफिस प्लॅटफॉर्म मी बांधून घेतलं. हे ऑफिस बांधण्याच्या प्लॅटफॉर्म तयार झाला बांधण्याच्या मागे उद्देश की तोच होता. अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण हे प्लॅटफॉर्म तयार केला. असाच प्लॅटफॉर्म तुम्ही आम्ही तिथे मांडण्याचा प्रस्ताव मांडला, अतिशय कौतुकास्पद आहे.